मंडळी, एक मैत्रीण आली आहे स्वतःचं दुःख हलकं करण्यासाठी. तिचं दुःख हलकं होत असताना विनोदाचं पारडं मात्र जड होत जाणार हे नक्की. कसं? चला तर बघूया. जे दाखवायला मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, विनोदाचे नवे फंडे ईशा ढे आणि निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप. शांत शांत हो ना जरा. शांत शांत ऐक ना, मी म्हणते ना तुला, इथे ये तू आधी. नाही मला काहीच ऐकायचं नाहीये, तू इथे ये पटकन, लवकर ये. हा पृथ्वी थांब ना, मी महत्वाचं काम खूप महत्वाचं बोलायचंय. लाडू थांब ना, लाडू महत्वाचं काम एक मिनिट फक्त, खूप महत्वाचं बोलायचंय पृथ्वी. बर बोल 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 बोल. एक मिनिट थांब. प्रिया खूप जास्त रडत होती, मला खूप भीती वाटते. अरे तिचं आकाश बरोबर भांडण झालं, डिव्होर्स वगैरे घ्यायचं म्हणते ती. का मला काही कळतच नाहीये काय करू. मी तिला म्हंटल तू इथे ये, मग आपण काय बघायचं ते बघू. मला आधी सांग, कोण प्रिया? कोण प्रिया? काय रे, आपण गेल्या आठवड्यात कोणाच्या पुस्तकांच्या प्रकाशनाला गेलो होतो? अरे हा, अरे ती तुझी मैत्रीण, ती लेखिका मैत्रीण. एक मैत्रीण आहे, ती पण विसर तू. चिकनी आहे, चिकन लिहिते ती, कमाल लिहिते ती. मला खूप आवडतं तिचं लेखन. मला भीती वाटते ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, म्हणून मी तिला इथे बोलवून घेतलं. आता काय करू मी, मला काहीही करू नकोस लाडू, शांत हो लाडू. तू काही करायची गरज नाही, मी आहे ना. ती येते ना इकडे, बोलवलंयस ना, मी बोलतो तिच्या आधी. प्रिया प्रिया ईशा 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 प्रिया ये ये सांग, ये प्रिया ये बस नाही बाबा, नाही रडायचो, रडू नको प्रिया. मला ना कड्यावर उभं राहिल्यासारखं वाटतंय का? पुढे बारावीची वाटते मला. चौकटी मोडणारी मुलगी, तू काय बोलतेस हे? त्या चौकटी मला खायला उठलाय. मला मरायचंय. मी आत्महत्या करायला जाणार होते, पण तुझा फोन आला म्हणून आले इकडे. करू देईन का तुला असं काही? काय घरामध्ये पंखा कुठे, मी कुठे लटकू शकते? काय बोलतेस तू? जागी हो प्रिया, काय करू मी? मला ना असं खूप बंदिस्त होतंय. मला ना माझं मोकळं आभाळ हवंय. बघ ना, तिला मोकळं आभाळ हवंय रे. अरे मग मी काय खिशात घेऊन फिरतो मोकळा आभाळ? तू मदत करणार होतास ना. मी बोलतो शांत, मी बोलतो. टिअर जिंदगी मधला शाहरुख खान बघा. शांत हो प्रिया. प्रिया अशीच हाक मारायचा मला. आकाश, मला कंटाळा आलाय हो केसा. नको ना, तिला प्रिया नको म्हणू. अरे तिचं नाव प्रिया आहे म्हटल्यावर प्रियाच म्हणणार ना. राजश्री म्हणू का? बघेल का तरी ती माझ्याकडे. थांब 2 मिनिट. पाणी घे. आकाशने मला कधीच पाणी नाही दिलं ग. घे पाणी पी, पाणी पी. शांत हो, एकदम शांत हो. बघू हा, मला सांग काय झालंय प्रिया? मी आकाशला डिवोर्स देणार आहे, माझं ठरलंय. बर उगाच टोकाचा निर्णय घेतेस प्रिया. असं एवढ्या तेवढ्या गोष्टीवर डिवोर्स पर्यंत गेलं तर कसं चालेल? एवढं तेवढं नाहीये. मी लहान आहे का एवढ्या तेवढ्या गोष्टीवर डिवोर्स गेला? नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट माझ्या माहितीतली सगळ्यात मॅच्युअर मुलगी कोण आहे तर प्रिया. मी बोलतो, मला माहिती आहे तू नाहीयेस लहान. पण कसं आहे ना प्रिया, आता तुला डिवोर्स हवाय तर आपण उद्याच्या उद्या डिवोर्स घेऊ. उद्याच्या उद्या आपण जाऊ आणि सांगू मला आकाशपासून डिवोर्स हवाय, कोर्टात जाऊ. पण कोर्टाला आपल्याला काहीतरी सांगावं लागेल ना की डिवोर्स का हवाय. मग आता मला तू सांग, तुला डिवोर्स का हवाय? आकाशचं बाहेर कुठे अफेअर आहे का? अफेअर त्याला जमणार आहे अफेअर करायला. सेम ए सेम काय शांत. मी बोलतो बरं, आकाशचं नाही, मी स्पष्ट बोलतो. बघ प्रिया, मग तुला वाईट वाटू शकतो, स्पष्ट बोलतो. तुला बाहेर कोणी आवडतो का? 4 वर्षात मी एकाही मुलाकडे असं वळून बघितलं सुद्धा नाहीये. मी पण नाही. अरे तू थांब. मला विचार सुद्धा येत नाही. जीजू काही बोलू नका. नाहीच येत ना आपल्या मनात असे विचार. नाही माझ्या पण. तू हे बघ, मला माहितीये तुझ्या मनात कधीच असा विचार आलेला नाहीये किंवा कधीच असा विचार येऊ सुद्धा शकत नाही. तू खूप एकनिष्ठ आहेस, मला सगळं माहितीये. पण नेमकं घडलंय काय? काही घडतच नाही आमच्यात, तोच प्रॉब्लेम आहे. सेम. म्हणजे असं वरवर दिसायला सगळं नॉर्मल दिसतं. तुला तर माहितीये किती व्यवस्थित चालू आहे सगळं. पण
पण अगं 2 अनोळखी माणसं घरात राहतायत असं वाटतं ग. म्हणजे असं हुरहुरच नाहीये काही आता त्याच्याबद्दल. त्याची वाटच बघावीशी वाटत नाही. मी घरात असले काय नसले काय त्याला काही फरकच पडत नाही. तो असला काय नसला काय मला फरक पडत नाही. असं नातं संपलंय ग आमच्यातलं. काहीच राहिलं नाहीये. सगळं सुकून गेलंय काही असं काय संपलंय. असा प्रॉब्लेम आहे तर. प्रिया शांत हो, शांत हो प्रिया, रडायचं नाही. प्रिया शांत हो. शांत हो, रडायचं नाही म्हटलं ना. ईशा शांत हो. बोलावूच मला. एक शब्द बोलायचा नाही मला तुझ्याशी. लाडू आमचं सगळं सेमच आहे ग प्रिया. म्हणजे ना हा घरी नसला तरी काय फरक पडत नाही. हा ऑफिस मधनं कधी उशिरा येईन, जेवायला येणार नाही वगैरे म्हटलं तरी मी ओके म्हणते. किंवा तू गप्पा बस हात लावू नको सांगितलं ना. अरे माझ्यावर आपलं कधी मी म्हटलं ना मी माहेरी जाणार आहे, तर त्याला काही वाटत पण नाही विचारावं की कधी बाबा परत कधी येणार आहेस. काही अशी हुरहुर, काही ओलावा, ओढ, हे सगळे शब्द ओळखीतच वाटत नाही. सगळं संपलं ग आमचं पण प्रिया. आमचं पण संपलं ग सगळं. वाटलं नव्हतं. लाडू हे म्हणजे लाडू कसं रडतो तू बाबा. बरं असंही नाही की आमची काही सतत भांडणं वगैरे होत आहे, काही त्रास होतोय, तो मला त्रास देतोय, असंही काही नाही. असंही नाही की त्याचं बाहेर काही अफेअर वगैरे चालू आहे. या चेहऱ्याशी कोण अफेअर करणार बडा. अरे माझ्यावर कशाला येते का. आपल्याला शाप आहे. आपलं नशीबच खराब आहे. आपल्या कुठे आयुष्यात असे राजबिंडे माचो पुरुष नाही ग. ते बाहेर जाऊन मस्त अफेअर वगैरे करतील. ए बाई ए. म्हणजे असं आहे का, राजबिंड्या पुरुषाबरोबर संसार करायचं सुखही नाही आपल्याला. आणि तो कुठे जाऊन अफेअरही करत नाही. त्यामुळे थ्रिल ड्रामा ते पण काही ए तुम्ही दोघी काय बावळट आहात का. बोर. ए बोर इकडे 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 बावळट आहेस तू जराशी. हा तुझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर नाहीये याचा तुला आनंद नाहीये, पण तुझ्या आयुष्यात एक राजबिंडा पुरुष नाहीये जो बाहेर जाऊन अफेअर करत नाही याचं दुःख आहे तुला. आम्हाला नाही होत मोह. प्रिया आपल्याला नाही होत का ग मोह. होत नाही आपल्याला मोह. अगं सतत होतो. किती मित्रांचे जुन्या मित्रांचे मेसेजेस येतात, पण मी रिप्लाय नाही करत प्रिया. मी पण नाही मी रिप्लाय नाही करत. शेजारी पाजारी मेसेज करतात तर एक मिनिट ईशा कोण मेसेज करतो तुला का. आता का जेलस झालं वाटतं. आता कसं जेलस फील करतोय. मी नाही जेलेस फील करत. मग कोण मेसेज करतं ते सांग मला. मी कशाला सांगू. मी नाही सांगणार आता याला. मी कशाला सांगू याला. आता असं कसं होतंय. लाडू मला खरं सांग कोण मेसेज करतो तुला. आहेत केवढे तरी मला मेसेज करणारे. कोण मेसेज करतो तुला. चौगुले करतात मला. असे मेसेज करतात, वहिनी काल लाल साडीमध्ये आग लावलीत. कधी कधी ना चाफ्याचं फूल पाठवतात आणि मेसेज करतात, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. मरणार माझ्या हातनं. मेरे बॉयफ्रेंड को कुछ मत बोल तू. कोण बॉयफ्रेंड. तुझं बॉयफ्रेंड आहे तो. असंच बोल. मग कशाला बोलते. नाही म्हणजे ते कौतुक करतात ना. एवढा त्रास होतोय तर मग तुम्ही करा कौतुक. नाही, मीच करतो. नाही, गप. माझ्यातलं एक्स फॅक्टर याला कुठे कळतं. ते फक्त चौगुल्यांनाच कळतं. हा एक्सपेक्टर ना अख्खा ओ फॅक्टर आहे. हे बघ, हे कौतुक आहे तुमचं. मी करतो तिचं कौतुक. मी तिला नेहमी म्हणत असतो, लाडू माझं गुलाबजामुन मेरी गुलबदन. मी असं नेहमी बोलतो तिला. तुला काय वाटतं मला कळत नाही. हा ना गुलबदन नाही म्हणत प्रिया, हा ना गोलबदन म्हणतो. आणि सगळ्या उपमाशा गोलाकार का. लाडू गुलाबजाम म्हणजे माझ्या जाडीवरच बोलतो ना. ते मला काही कळत नाही असं वाटतं याला. सतत गोल 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 ह्याच्यावरनं बोलतो ग. म्हणजे कौतुक करतो का चिडवतो कळतच नाही. यू बॉडी शेमर. मी बॉडी शेमिंग केलं. हो ही बॉडी शेमिंगच आहे. मी बॉडी शेमिंग नाही करत प्रिया. बरं. मला आवडणाऱ्या वस्तूंनी मी तिला हाक मारतो. लाडू वस्तू आहे मी. अगं तसं नाही. म्हणजे मी पदार्थ- वस्तू आहे आता. स्त्रिया वस्तूच असतात वस्तू पुरुषांसाठी. काही करत नाही का प्रिया. हे पुरुष काहीच करत नाही. काहीच करत नाही ते पुरुष संसारात. असं काही नाही. सगळं आपण करतो ग. पुरुष करतात. आपण स्त्रिया झिजतो या
पुरुषांसाठी. पुरुष करतात. बिन पगाराच्या मोलकरणी करून ठेवलंय नुसतं. ऐक नुसता जाच आहे यांचा. एक मिनिट करू प्रिया, मी ईशा काय करू? ऐक ना, का रडतीयेस? मग काय करायचं? आम्ही बायकांनी रडायचं पण नाही का तुम्हाला पुरुषांना न विचारता? सगळं तुमची परमिशन घेऊन करायचं का आता आम्ही? सगळं यांना विचारून यांना हवं ते करायचं का आम्ही आता? सांगा सांगा ना. बोलूच नाही. मी फक्त विचारलं की का रडताय. तुम्ही रडू नका असं नाही म्हणून. बस झालं. काय नाही, बस झालं. आपण बांधलं गेलोय प्रिया, काय नाही होऊ शकत आपलं. काय नाही होऊ शकत. काय बांधलो गेलोय? माझा ऐक, डिवोर्स घ्यायचा. बास झालंय सगळं. डिवोर्स घ्यायचा प्रिया, आणि कम्युनिटी लिव्हिंग मध्ये राहायचं. एक मिनिट म्हणजे कशामध्ये कम्युनिटी लिव्हिंग म्हणजे म्हणजे ज्या लोकांना पार्टनर नको असतो ना, ते मित्रमैत्रिणींसारखे एकाच घरात छान एकत्र संसार करतात आणि राहतात. असे कुठलेही लोक? हो. हे किती भारी आहे प्रिया. मला हे माहित असतं मी लहानपणापासून तिथेच राहिले असते ग. ती काय बालवाडी आहे का? सगळ्यांनी एकत्र चला. तू काय बोलते? ऐक जरा, कम्युनिटी लिव्हिंग. आता त्रास झाला वाटते. अरे, ऐक ना, मुळात- नाही आता हे भारी आहे. म्हणजे जो आवडेंगा उदर कोण पण म्हणजे मोकळा. आपल्याला हवं ते आवडेंगा म्हणजे आवडेंगा काय? काही वाटेल ते बोलशील काय? मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. आपलं लग्न झालेलं आहे. मला नाही ना, आवडतच नाही ना मला तू. मला त्रास होतोय ना. त्रास होतो. मला मी कम्युनिटी लिव्हिंग मध्ये राहणार आता. मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. ईशा. मी ओळखत नाही तुला. मला नाही बोलायचं तुझ्याशी. ईशा. निघूया. काय ओळखत तुला? निघूया. त्या वस्त्रानिशी आपण निघूया प्रिया. चल. माझा फोन घेऊन येते फक्त. ईशा. निघताना ना हे नवरा बायकोचं नातं फेकून मार याच्या तोंडावर. ईशा, मार याच्या उंबरट्याला लाथ मार. बावळट, उंबरटा तिकडे असतो. इथे काय हे उंबरट्याला लात मारते? मी ओळखत नाही तुला. नको बोलू माहिती. ईशा. तू काय करते? आकाशचा फोन. लात मार. फोन घेऊन लाथ मार. माझा लात मार. मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नव्हतं. खरं पिलू, तू जोक करू नकोस. तू सिरियसली बोलतोय. पिल्लू. तुला कसं कळलं मी सगळे आली? 4 प्लेट खाणार मी. मी 4 प्लेट खाणार. मला म्हणायचं नाही दंड जाड दिसतात तुला. प्रिया, बघ मी का? फोन घेऊन निघाले. नक्की आले, लगेच आले. त्याला आता पंखा नाही येत ना, नाही तर उडत आले असते ना बाबू. जिन्याने यायला लागेल ना. लव्ह यू, बाय. लात मारायची होती ना प्रिया. आकाश मला सॉरी म्हणला ग. आणि 4 प्लेट पाणीपुरी खायला नेणारे घाटकोपरला. मज्जा येणार आहे. मी जाते हा. अगं पण ते आपलं कम्युनिटी लिव्हिंग प्रिया. अगं प्रिया आता ग आता काय करशील? गेली ती, आता काय करशील? जा 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 जा, कम्युनिटी लिव्हिंग मध्ये राहा. जा जा एकटी करू शकते मी. जा. जा, कंटिन्युटी कर एकटी. जा जा जा, निघ निघ निघ. ठीक आहे, तू एवढा आग्रह करू नकोस ना रे. बरं, मग तू मला 4 प्लेट ते मला आवडतं ते काय मंचुरियन, ते 4 प्लेट दिलंस तर मग मी नाही जाणार. नाही देत. जा. एवढं नको ना रे. बरं 2 प्लेट दिलेस तर नाही जाणार. ठीक आहे. हे जा का, मी तुला ओळखत नाही. जा मारते. चल ऐक ना, मी जा, जा. वा 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 वा, कमाल विषय, धमाल सादरीकरण, मस्त, सई. व्हेरी इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. मला असं वाटतं की आजूबाजूला काय चाललंय हे आपल्या प्लॅटफॉर्ममधून किंवा लिखाणातून मधून आपण मांडत असतो आणि मला असं वाटतं म्हणूनच आपण रेलेव्हंट आहोत, एवढी वर्ष कन्सिस्टंट आहोत. त्याचं कारण हे आहे. मला विषय खूप आवडला, सादरीकरणही खूप सुंदर होतं. या निमित्ताने हेही आठवलं की मीही अनेक वर्ष कोणाला असं करून बघितलेलं नाही आहे. मजा आली. वा